रोल रोल एकूणच रोग पाहिला तुमचा आज तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता. मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते, कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. जरी विरोधी पक्षातले असले, तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले, कारण का अच्छे को अच्छा कहना चाहिए आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो, पण चांगलंही बोललं पाहिजे. मी कधी असं म्हणत नाही 70 साल में कुछ नहीं हुआ, 10 साल में कुछ नहीं, असे नसतो. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं. पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी, म्हणजे मला हे बोलणं अयोग्य, जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती. धनंजय महाडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल. आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला. मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन आले नाशिकला. ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी. राजकारण व्हायचं, दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो, पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतायत हे शोभणारं नाही. शेवटच्या टप्प्यात आहे होणार आहेत. आता आज तुमचं देखील भाषण खूप आक्रमकपणे पाहिलं, तर येत्या 2 दिवसामध्ये जातीय दंगलीच्या संदर्भात जयंत पाटील साहेब म्हणाले, काय म्हणाले एकूण एक तर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्यासारखं. आमचं काही सेटिंग बिटिंग नसतं. कसं आहे, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात का मी वेगळं सांगत नाही. अँड डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटाच दाखवते की ज्या ज्या पक्षांवर, म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना, आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी, NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधन मध्ये. हे योग्य. काल गजानन काळेंनी एक उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. नक्की काय करते आणि केलंय? गजानन काळेंनी केलाय. जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो, मात्र जयंत पाटलांना इथे का यावं लागलं? हे हास्यास्पद आहे. स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात, त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील. या पक्षात असं काही होत नाही. हे हास्यास्पद आहे. जर कोणी आरोप केला असेल त्याचं उत्तरही देणं इज टू फनी. जयंत पाटील आता महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये जबाबदारी देणार. अर्थातच भविष्य मंत्रिपदाचा वेग तुम्ही संकेत आहे? शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत. त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात. ते विचार करूनच बोलतात. त्याबाबत कसं पाहता आता विद्यमान आमदार? मला खूप अस्वस्थ करणार आहे. मी माझ्या भाषणात तिथे बोललो. त्याचं कारण असं, त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय. त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात. माझ्या आत्या ND पाटलांच्या मिसेस माई आत्या, त्यांची आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत. मग अस्वस्थ करणार आहे. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये, पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडिया मधले किती लोक आयकॉन्स होतात ना, आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हा तर आपल्या ओळखीचा आहे, आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं, पण असा तो माणूस, एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून. तर लोकप्रतिनिधी असेल, मीडिया मधले लोक असेल, यांच्याकडे प्रेमाने बघत असतात. आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागले आणि त्यातून आम्ही महिला आहोत, एक महिला असणाऱ्या, महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार, म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही. आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे, पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो. त्याच्यात काही कमी, वीक, स्ट्रॉंग नाही, पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा, आणि ती पण कार्यकर्त्यांना, ती वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांकडून दिसते. हे अस्वस्थ करणार आहे. कारण का ओरिजिनल BJP फार चांगला पक्ष होता. मी स्वतः त्यांच्या बरोबर, जरी विरोधात ते होते, फार जवळून त्या नेत्यांना पाहिले. ओरिजिनल BJP हा चांगला पक्ष होता. हे 2.0 चा हा प्रॉब्लेम आहे. आधी असे कधी बघितलंय का तुम्ही? जेव्हा अटलजी होते, सुषमाजी होत्या, आमचे अरुण जेटली साहेब होते, ते असे नव्हते.
ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही. त्यांची भाषणं आम्ही कौतुकाने ऐकायचो. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं, त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही शिकलो त्याच्यातून. पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष 2.0, मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही, 2.0 वर करते. कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप आहे. ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल. मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत, अबकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत. आणि मला वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशार आहे, अतिशय संवेदनशील आहे. जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल, जे महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते, ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी. काही तुमच्या पक्षात महाराष्ट्राची लोक ठरवणार ना, आपण थोडी ठरवणार. धन्यवाद.